मी डॉक्टर बडगुजर. आज आपण आलेलो आहे बऱ्हामपूर जवळ सांडस नावाचं गाव आहे. तिथे बाघा तांडा म्हणून एक आहे, स्पॉट आहे. तिथं आलेलो आहे. हे इथं सरसपुरी महाराज जे आहेत त्यांचा हा आश्रम आहे. हा जवळपास 8-10 एकरवर पसरलेला आश्रम आहे. आणि इथं येण्याचं कारण असं की मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये आपण सरसपुरी महाराज यांचं ऑपरेशन केलं होतं क्षारसूत्र पद्धतीने भगंदराचं. त्याच्या आधी त्या 5-7 वर्ष आधी त्यांचं ऑपरेशन झालेलं होतं भगंदराचं बऱ्हामपूरलाच एका नामांकित डॉक्टरांकडे. परंतु त्यांना भगंदराचा त्रास परत झाला. त्यांना कुणीतरी माझं नाव सांगितलं आणि त्याच्यामुळे मग ते माझ्याकडे आले. त्यांचं आपण ऑपरेशन केलं क्षारसूत्र पद्धतीने आणि त्यांचा जो भगंदर होता तो पूर्णपणे बरा झाला. तर हे महाराजांची कुटिया जी आहे ते तिकडे मी दाखवतो तुम्हाला. आणि हे मंदिर आहे शंकराचं. हे मोती माता म्हणून देवीचं मंदिर आहे. त्याच्यानंतर इकडे हा एक रामदेव बाबा जे आहे त्यांचं मंदिर आहे. आणि इकडे हा त्यांचा सभा मंडप आहे. तर अशा प्रकारे आणि ह्या ज्या छोट्या खोल्या आहेत तिथे त्यांचे भक्तगण राहतात. आणि ते जे गाडी जे दिसते तिकडे तुम्हाला गाड्या उभ्या आहेत तर त्या कोपऱ्यामध्ये खाली आहे थोडंसं इथं. त्या कोपऱ्यामध्ये महाराजांची कुटी आहे. खाली उतरून. तर आज आहे तारीख 28 जून 2026 रविवार. तर महाराजांची भगंदराची ट्रीटमेंट केली. ती पूर्णपणे सक्सेसफुल झाली. 8 महिने झाले जवळपास. सप्टेंबर महिन्यापासून महाराजांना भगंदराचा कोणताही त्रास नाही. योगायोगानं त्यांची भेट घ्यावी म्हणून आम्ही ह्या ठिकाणी आलो. तिकडे त्या कोपऱ्यात जे दिसते ती महाराजांची कुटी आहे. तिथं ते राहतात. आणि हा जो आश्रम आहे याच्या खालच्या बाजूला ही खूप मोठी नदी आहे. आणि त्या नदीला मस्त पाणी असतं. आणि हे वातावरण एकदम शांत पद्धतीचं असं वातावरण आहे. तर त्यांना महाराजांना भेटणं हा सुद्धा एक उद्देश होता. आणि त्यांची तब्येतीची चौकशी करणं हा सुद्धा एक उद्देश होता. म्हणून आज आपण माहितीसाठी हा व्हिडिओ बनवतोय. जर कोणाला ह्या आश्रमात यायचं असेल तर बऱ्हामपूर अमरावती रोडवर दर्यापूर गावाजवळनं नेपानगरला जाणारा जो रस्ता आहे तर सांडस नावाच्या गावाजवळ हे बाघा तांडा म्हणून ही प्लेस आहे. महाराज इथं राहतात. खूप चांगलं वातावरण इथं आहे. लोक येऊ शकतात, भेटू शकतात. आणि मी डॉक्टर बडगुजर, यशपाल बडगुजर, समच्या हॉस्पिटल मूळव्याध भगंदरप्रिय आजारांवर मागील 15 वर्षापासून उपचार करतोय. बोदवडला माझं हॉस्पिटल आहे. आणि महाराज बोदवडला इथून जवळपास 100 किलोमीटरचं अंतर आहे. तर ते ट्रीटमेंट घ्यायला तिथं आले होते. तर अशा प्रकारे महाराजांचा अनुभव आम्ही यूट्यूबला सुद्धा हा टाकणार आहे. समछाया हॉस्पिटल या नावाने आपलं यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवर तुम्हाला असे बरेच आमचे जे पेशंट आहे त्यांची माहिती मिळेल. त्यांचे आजार कशा पद्धतीने बरे झाले त्यांची माहिती मिळेल. धन्यवाद. मी डॉक्टर यशपाल बडगुजर बोदवड येथे समछाया हॉस्पिटलमध्ये मूळव्याध भगंदरप्रिय आजारांची बऱ्याच वर्षांपासून 15 वर्षापासून ट्रीटमेंट करतोय. आणि आतापर्यंत हजारो पेशंटना त्यांची तपासणी केलेली, सल्ला दिलेला आहे. आणि जवळपास 3,500च्या वर रुग्णांवर आपण क्षारसूत्र पद्धतीने ट्रीटमेंट केलेली आहे. आज आपण इथं बऱ्हामपूरचं सांडस बाडा तांडा म्हणून जे गाव आहे महाराजजी जे सरसपुरी महाराज यांच्याकडे आलेलो आहे. यांच्याकडे येण्याचं कारण असं आहे की महाराजांना भगंदराचा त्रास होता. आणि जवळपास माझ्या मते 5-7 वर्षापूर्वी त्यांचं एकदा भगंदराचं ऑपरेशन पण झालं होतं. इंदौर को हुआ था, बरहामपुर को हुआ था. तो पहले ऑपरेशन भी हुआ था भगंदर का 5-7 साल पहले. लेकिन वो बीमारी वापस आई तो पिछले साल सितंबर में गुरुजी को वापस तकलीफ होना शुरू हो गई भगंदर की. तो कोई भक्त ने गुरुजी को मेरा नाम बताया था. तो गुरुजी हमारे हॉस्पिटल में आए थे. तो उसके बाद में उनको सब जांच करने के बाद और MRI करने के बाद हमने उनका क्षारसूत्र तरीके से उनका इलाज किया. और उसके बाद अभी तक मतलब 6-8 महीने हो गए बात को. लेकिन गुरुजी पूरी तरह स्वस्थ है जी. तो इसलिए आज गुरुजी को मिलने हम उनके यहाँ पे आश्रम में आए और उनका आशीर्वाद लेने के लिए यहाँ पे हम आए. तो गुरुजी आप कुछ बताना चाहेंगे ट्रीटमेंट के बारे में?
देखो, भगवान की कृपा से, गुरु महाराज की कृपा से, अखिल विश्व शिव शक्ति भक्त परिवार और श्री नर्मदेश्वर महादेव धाम आश्रम के अंदर ये आप पधारे, इसके लिए तो पहले पूरे परिवार को धन्यवाद। और आपके साथ में आपके साढ़ू आए, बच्चे आए, सभी को हमारा बहुत बहुत आशीर्वाद। और हमको जो तकलीफ थी वो इतनी भारी थी कि उसको सुधारना बहुत मुश्किल था, लेकिन परमात्मा की कृपा हुई। आपका पता चला कि यशपाल बड़गुजर हमारे बोधवड़ के अंदर है डॉक्टर साहब, तो हमको पता चलने से अंदर में आत्मा ऐसे लगे कि क्यों नहीं अपन वहाँ जाए। और आपके वहाँ आने से आपने सब ट्रीटमेंट जो भी किया वो सब अच्छा किया। एमआरआई करवा के एमआरआई देके आपने एक भगंदर ने डबल हो गया था, और डबल ऑपरेशन भी आपने सक्सेस किया। तो इन्होंने बहुत अच्छी सेवा किया, उनके परिवार, उनके सभी ने उसमें सहयोग किया। डॉक्टर साहब की धर्म पत्नी ने भी कहा कि नहीं, गुरु महाराज की सेवा करना है हमको और उनका आशीर्वाद लेना है। और सेवा के रूप में जो सेवा किए हम, इसलिए आश्रम की ओर से पूरे परिवार को आशीर्वाद देते हैं। और जो भी आप सेवा करते हैं बहुत अच्छा करते हैं, कम दाम में अच्छा काम, दाम भी हो जाए, राम भी हो जाए, आराम भी हो जाए, ऐसे भाव से आप सेवा कर रहे हैं। इसके लिए आप आश्रम पे पधारे, इसके लिए हमारा बहुत बहुत धन्यवाद। आशीर्वाद। बस आपका जय श्री आशीर्वाद, राम जी। बस आपका आशीर्वाद है। जी जी।